तामिळनाडू देशातलं असं राज्य जिथलं राजकारण इतर राज्यांपेक्षा फार वेगळं असतं. या राज्यात आजही भाजप आणि काँग्रेससारख्या पारंपरिक राष्ट्रीय पक्षांना एंट्री नाहीये. तामिळनाडूचं राजकारण हे द्रविड आयडेंटिटीच्या अवतीभोवती फिरत असतं. राज्यात दोन प्रमुख प्रादेशिक पक्ष आहेत, डीएमके आणि एआयएडीएमके. सत्तेसाठी मुख्य लढत असते ती या दोन पक्षांमध्येच. पण यंदा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार थलपती विजय यानं राजकारणात एंट्री केली. विजय स्वतःचा टीव्हीके हा पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलाय. विजयनं ज्या प्रकारे ताकद लावली ते पाहता सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक आता इंटरेस्टिंग झाली आहे. तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला एकाच टप्प्यात मतदान पार पडलं. राज्यात यावेळी तब्बल 85.1% मतदानाची नोंद झाली आहे. तामिळनाडूच्या इतिहासातलं हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे यंदा राज्यात कोणाची सत्ता येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. निवडणुकीचे निकाल 4 मेला लागतील, पण त्याआधी तामिळनाडूच्या एक्झिट पोल्सची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात यावेळी स्टॅलिन आपली सत्ता कायम राखतील की विजय आपल्या पहिल्या निवडणुकीत मोठा गेम करतील याचे अंदाज वर्तवण्यात आले. तामिळनाडूचा एक्झिट पोल नक्की काय सांगतो पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत, तर बहुमताचा आकडा आहे 118. राज्यात मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचा डीएमके आणि काँग्रेस यांची आघाडी सत्तेत आहे. आताची निवडणूकही हे दोन पक्ष एकत्रच लढतायत. त्यांच्यासमोर एआयएडीएमके आणि भाजप यांच्या युतीचं आव्हान आहे. मुख्य लढत ही डीएमके काँग्रेस आघाडी विरुद्ध एआयएडीएमके भाजप युती अशी असली तरी विजयच्या एंट्रीमुळे निवडणूक त्रिशंकू झाली आहे. जर आपण 2021 ची निवडणूक बघितली तर त्या निवडणुकीत डीएमकेला सर्वाधिक 133 जागा मिळाल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एआयएडीएमकेला 66 आणि काँग्रेस पक्षाला 18 जागा जिंकता आल्या होत्या. भाजपला फक्त 4 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. डीएमके काँग्रेस आघाडीनं 159 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवलं होतं. आता या निवडणुकीसाठी एक्झिट पोल्सचे अंदाज काय आहेत ते बघूयात. तामिळनाडूतला पहिला एक्झिट पोल आहे तो मॅट्रिक्सचा. मॅट्रिक्सच्या पोलनुसार तामिळनाडूमध्ये डीएमके काँग्रेस आघाडीला 122 ते 132 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर एनडीए म्हणजेच एआयएडीएमके आणि भाजपच्या युतीला 87 ते 110 जागा मिळतील असा अंदाज आहे. या पोलनुसार थलपती विजयाच्या टीव्हीके पक्षाला 10 ते 12 आणि इतर पक्षांना 0 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन सत्तेत परततील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तामिळनाडूमधला दुसरा एक्झिट पोल आहे तो चाणक्य स्ट्रॅटेजीचा. या पोलनुसार राज्यात डीएमके आघाडीला 145 ते 160 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला 50 ते 65 जागा मिळतील असं म्हटलं जात आहे. या पोलनुसार टीव्हीकेला 0 आणि इतर पक्षांना 18 ते 26 जागा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजेच काय, तर या एक्झिट पोलनुसार सुद्धा तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची सत्ता येईल असं म्हटलं जात आहे. तामिळनाडूतला तिसरा एक्झिट पोल आहे पोल डायरीचा. या एक्झिट पोलनुसार डीएमके आघाडीला 148 ते 168 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला 61 ते 81 जागा मिळतील असं म्हटलं जात आहे. टीव्हीकेला 0 आणि इतर पक्षांना 1 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. या एक्झिट पोलनं सुद्धा राज्यात सत्ता बदल होणार नाही असं स्पष्ट संकेत दिले. तामिळनाडूमधला चौथा एक्झिट पोल आहे प्रजाचा. या एक्झिट पोलनुसार डीएमके आघाडीला 148 ते 168 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला 61 ते 81 जागा मिळतील असं सांगण्यात आलंय. टीव्हीकेला 0 आणि इतर पक्षांना 1 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या एक्झिट पोलनं सुद्धा तामिळनाडूमध्ये स्टॅलिन यांची सत्ता कायम राहणार असा अंदाज वर्तवलाय. तामिळनाडूमधला पाचवा एक्झिट पोल आहे पीपल्स पल्सचा. या एक्झिट पोलनुसार तामिळनाडूमध्ये डीएमके आघाडीला 125 ते 145 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला 65 ते 80 जागा मिळतील असं सांगण्यात आलंय. टीव्हीकेला 18 ते 24 तर इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ या पोलमध्ये सुद्धा तामिळनाडूमध्ये डीएमके सत्तेत परतण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. आता तामिळनाडूमध्ये पोल ऑफ पोल्स म्हणजेच सगळ्या एक्झिट पोल्सची सरासरी काय सांगते ते बघूयात. तर पोल ऑफ पोल्सनुसार तामिळनाडूमध्ये डीएमके आघाडीला 138 ते 153 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एनडीएला 66 ते 82 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. थलपती विजयच्या टीव्हीकेला 0 आणि इतर पक्षांना 10 ते 18 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याचा अर्थ पोल ऑफ पोल्सनं सुद्धा तामिळनाडूमध्ये एम के स्टॅलिन यांची सत्ता येणार असंच म्हटलंय. आता तामिळनाडूमध्ये गेल्या निवडणुकीत एक्झिट पोल्सचे अंदाज किती खरे ठरले होते ते बघूयात. मागच्या निवडणुकीत सर्व एक्झिट पोल्सनं डीएमके काँग्रेस आघाडीचा एकहाती विजय होईल असं भाकीत केलं होतं. महत्त्वाचं म्हणजे तो अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. बहुतांश एक्झिट पोल्सनं डीएमके आघाडीला 234 पैकी 160 ते 190 जागा मिळतील असं म्हटलं होतं. बहुमतासाठी लागणाऱ्या 118 जागांपेक्षा हा आकडा जास्त मोठा होता. ॲक्सिस माय इंडियानं डीएमके आघाडीला 175 ते 195 जागा आणि एआयएडीएमके आघाडीला
38 ते 54 जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. टुडेज चाणक्यनं डीएमके आघाडीला 164 ते 186 जागा आणि एआयएडीएमके आघाडीला 46 ते 68 जागांचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात निकाल समोर आल्यानंतर डीएमके आघाडीनं 159 आणि एआयएडीएमके आघाडीनं फक्त 75 जागा जिंकल्या होत्या. आता या निवडणुकीसाठी जवळपास प्रत्येक एक्झिट पोलनं डीएमके काँग्रेस आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असाच अंदाज वर्तवलाय. डीएमके पुन्हा एकदा राज्यात सर्वात मोठा पक्ष असेल असाही अंदाज वर्तवण्यात आलाय. दुसरीकडे प्रचारादरम्यान प्रचंड हवा करणाऱ्या थलपती विजयच्या हाती मात्र भोपळा येणार असाच अंदाज अनेक एक्झिट पोल्सनं वर्तवलेला आहे. जर गेल्या निवडणुकीप्रमाणे यावेळी सुद्धा एक्झिट पोल्सचे अंदाज खरे ठरले तर एम के स्टॅलिन पुन्हा एकदा तामिळनाडूचे मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? तामिळनाडूमध्ये यावेळी कोणाची सत्ता येणार? स्टॅलिन पुन्हा मुख्यमंत्री होणार की थलपती विजय काहीतरी जादू करणार? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.